विद्यार्थी मित्रांनो, अंतर्निर्मित अग्निजन्य खडकाचे प्रकार लक्षात राहत नाहीत, एकदा व्यवस्थित समजून घेऊयात। आता अंतर्निर्मित अग्निजन्य खडकाचा पहिला प्रकार आहे तो डाईक। आता डाईक खडक हा लावारस उभ्या भागात साचल्यामुळे तयार होतो। नंतर असतं सील, आपण झोपतो कसं आडवं, स्लीप आणि सील लक्षात ठेवा, तो आडव्या भागांमध्ये साचून तयार होतो। त्यानंतर असतं लॅकोलित, तो असतोय घुमटासारखा। त्यानंतर ते लॅपोलित, तो असतोय साधारणतः पशीसारखा। त्यानंतर महत्वाचा आहे तुमचा फॅगोलित, तो असतो अँटिक्लाइन आणि सिनक्लाइन अशा वळ्यांच्या माध्यमातून। मग येतो बॅथोलित। बॅथोलित म्हणजे खूप खोलीवरती विस्तीर्ण आकाराचे खडक असतात आणि मागच्या वर्षी आयोगाने विचारलं होतं स्टॉक, तो असतो बॅथोलित सारखा, फक्त तो बॅथोलित सारखा विस्तीर्ण नसतो, त्यापेक्षा थोडासा छोटा असतो। त्यामुळं अंतर्निर्मित अग्निजन्य खडकाचे हे 5 ते 6 प्रकार आयोग कायमस्वरूपी विचारतं। याच्यावरती जोड्या लावाचा प्रश्न हमखास येतो किंवा वन लाइनर विचारला जाऊ शकतो। खडक आणि त्याचं स्वरूप व्यवस्थित लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये कुठेही हा प्रश्न येऊ शकतो। सर्वांना